तर कोणता पण मॉडेल किंवा ऑब्जेक्ट आपल्याला बॅकग्राऊंडला मॅच करताना भरपूर प्रॉब्लेम येतोय, पीसी मध्ये असतो किंवा मोबाईलमध्ये असतो. तर त्यावरच आपण फायनली एक ट्रिक आणल्या. 2 स्टेपमध्ये तुम्ही बॅकग्राऊंड मॅच करू शकता. एकदम टॉपचा विषय आहे. लाईट परफेक्ट, कलर परफेक्ट, सगळं परफेक्ट होतंय. पहिल्यांदा आपण पीसी मधली ट्रिक बघणार आहे आणि त्यानंतर मग जाणार आपल्या मोबाईलमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बघायला. त्यासाठी आजची रील शेवटपर्यंत बघा. तर पहिली तर गोष्ट म्हणजे पहिलं जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते ऍड करायचं आहे. त्यानंतर मग ज्या गोष्टीला मॅच करायचं आहे, जसं की आता मला बिल्डिंगला मॅच करायचं आहे, तर त्यामुळे मी याला ऍक्टिव्ह केलं. विषय क्लोज आहे. 2 मिनिटाचा भाग आहे. काय काम करायचं आहे, या बिल्डिंगच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. पहिली तर गोष्ट म्हणजे राईट क्लिक मारून ही राष्ट्रायचं आहे का बघा, राष्ट्र करून घ्या. नसेल तर जायचं इमेजमध्ये, ऍडजस्टमेंट मध्ये जायचं इथं वर आणि त्यानंतर इथं खाली ऑप्शन आहे बघा मॅच कलर नावाचं, ह्यामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप बघायला भेटेल. ओके, तर आता इथं आपल्याला द्यायचं आहे सोर्स. सोर्स काय द्यायचा आहे, पहिली तर गोष्ट म्हणजे सोर्स द्यायचा आहे ते म्हणजे जे आपलं नाव आहे कॅनव्हासचं, तर त्याचं एक प्रकारे सोर्स द्यायचा अनटायटल्ड, सपला विषय. त्यानंतर लेअरचा सोर्स द्यायचा आहे बाबा, कोणत्या लेअरला मॅच करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे बॅकग्राऊंडच्या लेअरचं नाव द्यायचं असतं इथं. ओके, तर इथं लेअरवर क्लिक मारायचं आणि त्यानंतर इथं प्रॉपर लेवलला फोटोला क्लिक मारायचं. सपला विषय. 2 मिनिटात आपलं बॅकग्राऊंड मॅच. विषय कसा आहे, टॉपचा आहे की नाही. त्यानंतर इथं ल्युमिनन्स जो आहे, ल्युमिनन्स म्हणजे लाईट ऍडजस्ट करायची बाबा, आपल्याला कमी जास्त पाहिजे ती. आणि कलर म्हणजे कलर इंटेन्सिटी, बाबा किती कलर इंटेन्सिटी पाहिजे, कमी पाहिजे की जास्त पाहिजे या प्रकारे. आणि फेड म्हणजे एक प्रकारे बिफोर आफ्टर होते ते, जसं की वाढवत जायला तसं ते एक प्रकारे आधीच्या कलरमध्ये ते जाईल. 100 केला तर आधीची आपली बिल्डिंग दिसेल आणि 50 केला तर प्रॉपर लेवलला मिड टोन दिसेल परफेक्ट, आणि त्यानंतर मग कमी केला तर प्रॉपर परफेक्ट मॅच दिसेल. आणि ओके केला की सपला विषय. हे बघू शकता बिल्डिंग आपली मॅच झाली. आता चला तर आपल्या मोबाईलमध्ये तिथं आपण ट्रिक समजून सांगूयात. तर आता आपण आपल्या फोटोपॅमध्ये मोबाईलच्या, ज्यांना मला माहित नसेल फोटोपॅ एक फोटोशॉप सारखी वेबसाईट आहे. तर तुम्ही गुगलला सर्च केला तर फोटोपॅ येऊन जाईल. ओपन केल्यानंतर काय काम करायचं, तिथं वेबसाईट मोअरमध्ये जायचं आणि इन्स्टॉल फोटोपॅ म्हणायचं, आपले ऍप्लिकेशन इन्स्टॉल होऊन जाईल. सपला विषय. त्यानंतर लेअरमध्ये या. लेअरमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन बघायला भेटेल, एक म्हणजे स्काय, दुसरा म्हणजे विटू माऊली. जर कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट असेल, राईट क्लिक मारता येत नाही, त्यामुळे लेअरमधून तुम्ही इथनं राष्ट्र करू शकता. ओके, खाली ऑप्शन आहे बघा. त्यानंतर सपला विषय. त्यानंतर आपल्या विटू माऊलीच्या पिकला सिलेक्ट करायचा आहे, इमेजमध्ये जायचं आहे, ऍडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं खाली मॅच कलर, सेम तीच प्रोसेस आहे. इथं आपल्याला काय काम करायचं आहे, सोर्स द्यायचा आहे कॅनव्हासचा, त्याचं नाव आहे न्यू प्रोजेक्ट. त्या म्हणजे एक प्रकारे लेअरचा आपल्याला द्यायचा आहे सोर्स. तर तो फोटो सेक्शन झाला की आपली संपूर्ण इमेज आपली विटू माऊलीची मॅच झाली. फक्त कलर इंटेन्सिटी आपण कमी करूयात. त्यानंतर ल्युमिनन्स जरा बऱ्यापैकी लेवलला वाढवूयात. एक टॅपनं वाढवू शकताय तुम्ही. सेट झाली बघू शकता. इथं ओके केला की सपला विषय. बघू शकता आपली विटू माऊलीची पिक कसली खतरनाक लेवलला बॅकग्राऊंडला मॅच झाल्या. तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं या संदर्भात कमेंट करून नक्कीच कळवा.